मित्रांनो, जसं आता इकडे गाईचं मिल्किंग स्टार्ट होती, हे यांच्याकडे पूर्ण बफेलो आहे. हे आपण त्यांना तिकडून आणलेलं आहे. यांची पण माहिती घेऊ आपण. पहिले आता मिल्किंग चालू होती, तुम्हाला गाईची ऑर्डर वगैरे पूर्ण गाई दाखवून देतो. ऑर्डर काय कोण चिल्लाती हो. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. ती जी 5 लाखात आणली ही जर्सी, ही जर्सी मित्रांनो ऑर्डर वगैरे बघू शकता. आता ही खाली गत झाली, ही 8 एक दिवस झाले. 8 एक दिवस. ही कालवड आहे तिची. ही एबीएस रोमोची कालवड आहे त्याची. दुसरी कालवड आहे त्याची. ही दुसरी कालवड. सेकंड फर्स्ट झालं. तिची सेकंड कालवड मित्रांनो एबीएस रोमोची. तुम्ही बघू शकता 8 दिवसाची. आणि आता मिल्किंग किती चालू आहे? आता समजा 8 दिवसाची 28 पर्यंत गेली. 28 पर्यंत. आणि मागच्या वेताला आणली? मागच्या पहिल्या वेताला ह्यांनी 32 लिटर दूध दिलेलं आहे. सेकंड मध्ये प्रॉब्लेम झाला? सेकंड मध्ये थोडी ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन मध्ये ही आजारी झाली आणि महिनाभर त्यामध्ये गेला. मग त्या सेकंड लॅक्टेशन मला एवढं काय नाही, पण 30 पर्यंतच दूध भेटलं थोडक्यात. आणि त्यामध्ये मी बारामतीमध्ये मिल्किंग मध्ये ह्याला घातली होती, तेव्हा ती 10 महिन्याची वेलेली होती. आणि तरी तिने 18 लिटर 20 लिटर तिथे दूध काढून फर्स्ट आली मिल्किंग मध्ये. मित्रांनो बघू शकतो तुम्ही अशी गाय आता. आणि ही पण तिकडून आणलेली. या वेताला मला वाटतंय की 35 to 40 च्या अराउंड जायला पाहिजे. 35 प्लस. 35 प्लस जाणार आहे. मित्रांनो, यांच्याकडे जर्सी बघू शकता, म्हणजे टॉपच्या जर्सी यांच्याकडे 35 लिटर पर्यंत. लोक आपण एचएफच्या ऐकलं तर 35-40 लिटर दूध, पण यांच्याकडे जर्सी त्या लेवलला गेलेली, म्हणजे एकदम फार्म हा एकदम ब्रीडेड आहे. आणि पुढच्या गाई बघू शकता. आता ही गाय ही पण तिकडून आणलेली. ही पण पीडीएफ मध्ये तिचा काफ मध्ये ही 4th का 5th पोझिशन समथिंग आलती याची. आता ही पहिल्याच वेतात आहे का? नाही, ही आता तिसऱ्या वेतात आहे. तिसऱ्या वेतात आहे. आता दूध किती दिलंय? आता 28 लिटर तिसऱ्या वेतात चालू आहे. 28 लिटर. 28 लिटर. आणि तिचं सीमन कोणतं आहे? ही WWF लूची आहे. लूची. आणि ही आपलं 146. सॅगचं. मित्रांनो, आता ही पुढची गाय ही बघू शकता. ही जेवढ्या पण गाय दिसते पूर्ण घरी तयार केलेलं आहे पंजाबच्या. ही आपली गाय WWF बीजीओची आहे, 3rd लॅक्टेशन मध्ये. आणि हिलाच मी ऍक्च्युली अकोल्यामध्ये मिल्किंग मध्ये टाकलं होतं. आणि हीच ती गाय जी 50 लिटर देते. आणि आता तवा ह्यांनी 42,225 दूध काढलं होतं तिथं ऑर्डर वगैरे खाली. आणि ही आपली एबीएस स्पाइकची आहे. फर्स्ट लॅक्टेशन मध्ये 36 लिटर मिल्क दिलं आहे. आणि अजून फर्स्ट लॅक्टेशन चालू आहे. मित्रांनो, ही पुढची गाय बघू शकता. ही पण एबीएस स्पाइकची आहे. हिने फर्स्ट मध्ये 32-33 दिलं आहे. आता हे पूर्ण सेकंड लॅक्टेशन आहे का? फर्स्ट लॅक्टेशन. हे सगळं फर्स्ट लॅक्टेशन. हे फर्स्ट लॅक्टेशन. मित्रांनो, ही पुढची गाय बघू शकता तुम्ही. आणि ही एबीएस अरमाडाची आहे. आणि हिने फर्स्ट मध्ये 38 लिटर मिल्क दिलं, ते पण एप्रिल-मे मध्ये. तुम्हाला हाईटनं संकल्प गायींची तुम्ही बघू शकता. एवढा हाईटेड गाई फर्स्ट लॅक्टेशनच्या, म्हणजे स्वतः घरी तयार केलेलं आहे पूर्ण. समोरून तुम्ही पूर्ण त्यांचे तोंड वगैरे बघू शकता, पूर्ण ब्रीडेड असं आहे. आता टोटल मिल्किंगला किती गाई चालू आहे? पूर्ण मिल्किंगला आहे का? आता मिल्किंगला 10-12 गाई आहेत टोटल. आणि दूध किती जात आहे? 315 पर्यंत आहे. 315. आणि त्यामध्ये पण कसं सगळे अर्ली लॅक्टेशन मध्ये नाही आहेत. त्याच्यामध्ये 2-5 अर्ली लॅक्टेशन मध्ये आहे, बाकी सगळ्या मिड लॅक्टेशन ड्राय पिरियडला. तरी 30 लिटरचा ॲव्हरेज चालू आहे एका गाईचं. मित्रांनो, हे आपण बघू शकता तुम्ही. आता सगळ्यात हायेस्ट दूधवाली कोणती गाय तुमच्याकडे? सगळ्यात हायेस्ट तर ते बीजीओ 3rd लॅक्टेशन मध्ये 50 दिलं त्यांनी. आणि तिथं एक मॅसीची गाय आहे, तिने पण 51 दिलेलं आहे. 51 दिलेलं. ती मॅसीची गाय मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता ती ड्राय होईल का? ड्राय झालेली आहे ऍक्च्युली. मित्रांनो, हे ड्राय मधल्या गाई पूर्ण इकडं. तिनं 51 लिटर दूध दिलेलं आहे. ही कोणत्या लॅक्टेशनची? ही आता 3rd ला ह्याने दूध दिलं, तर आता 4th ला जाणार आहे. 4th ला. आता 4th ला. ही तिकडून आणलेली का घरची? नाही, ही पण घरची. मित्रांनो बघू शकता. सिमन कोणतं आणली? मॅसिव्ह. ऍक्च्युली मी पहिल्या वेळेस जेव्हा पंजाबला गेलतो ना 8 वर्षापूर्वी,
तेव्हाच तिथून मी ऍक्च्युली जेव्हा सेकंड लॉटला मी गेलतो तेव्हाच तिथून मी सिमेंट वगैरे लेब्रॉनचे मॅसीचे तिथून सिमेंट आणले होते, कारण की तिथे ते नावं सांगायचे ही सिमेंटची गाय आहे ती सिमेंटची गाय आहे. तर मी असे म्हणजे 20 आपलं कंटेनर घेऊन आणि तिथून सिमेंट घेऊन आलतो पहिले, कारण की पहिले इथे WWS नव्हतं सिमेंट. आता आपले वामनराव आहेत ते म्हणजे 5-1 वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेलं आहे. आता सिमेंट इथून भेटून जातात. लेकिन जेव्हा मी बिल्डिंग चालू केली तेव्हा इथं सिमेंटचा काही एवढा प्रकारच नव्हता आणि शॉर्टेज सिमेंट भेटतच नव्हतं. मित्रांनो तुम्हाला खाद्य पण दाखवतो काय काय चालू आहे सध्या गाईंना. हे बघू शकतो तुम्ही. आता याच्यामध्ये मुरघास आहे ना, हा मुरघास दाण्याचा आहे. हा मुरघास आणि सुपर नॅपियर. सुपर नेचर. सुपर नॅपियर थोडक्यात 20% आहे आणि मुरघास 80% आहे. आणि फीड काय जातं यांना? फीड हँडलर कारगिल 10,000 आहे. कारगिल 10,000. कारगिल 10,000 आहे आणि कारगिलचं डेअरी प्रोटीन. डेअरी प्रोटीन. थोडं डेअरी प्रोटीन आहे, बाकी कारगिल 10,000 आहे ऍक्च्युली. आणि किती प्रमाणात देतात हे म्हणजे आपले म्हणजे 10च्या वर आहे ऍक्च्युली, कारण की 30च्या खाली आपल्याकडे एक पण HF नाही. तर म्हणजे पहिला रू 30+ आपली करतात सगळे. तर 12 किलो ते 15 किलो पर्यंत थोडक्यात फीड आहे. जसे त्यांचा मिल्क आहे त्या हिशोबाने त्यांचं फीड आहे. हा हिचा असं वैशिष्ट्य आहे की हिची आई HF होती आणि तिला मी पहिलं मला असं झालं की जर्सी आपल्याला आपण सिमेंट भरून जर्सी हे करू, तर तेव्हा मी WWS मॅट सिमेंट वापरला. पण ही जर्सी पण नाही आली आणि HF नाही, थोडस म्हणजे क्रॉसेस झाली. पण मिल्क भरपूर आहे, कारण की हिच्या आईचं पण 38 लिटर मिल्क होता. तिने फर्स्ट मध्ये 32 पर्यंत मिल्क दिला, आता सेकंड मध्ये आहे. तर सेकंड मध्ये आता ही 38 पर्यंत सध्याला मिल्क चालू आहे. आणि खाली येऊन किती दिवस झाले तुला? खाली येऊन ह्याला 2.5 महिने झाले थोडक्यात. तुमच्याकडे सरासरी ड्राय प्रेड लोक किती दूध देतात समजा? ड्राय प्रेड 20+ असतो. 20+ म्हणजे 20 लिटरच्या वरच असतो. HF 20 लिटरच्या वर आणि जर्सी 15च्या वर. म्हणजे फॅट वगैरे चांगला बसतो? जनरल फॅट मध्ये 4.2 4.3 बसते आणि सेपरेट जर केलं तर HF 3.8 3.9 आणि जर्सीचं 5 पर्यंत. आता ही बघा, ही जर्सी आपल्या घरची आहे. ही ABS जिकची आहे. ABS जिकची. तिथं कसं आहे मिल्क रेकॉर्ड? ऍक्च्युली हिला पण ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला, म्हणजे काय की 7.5 महिन्यात ह्याने ऍक्च्युली बच्चा टाकला होता आणि ऍक्च्युली ते वाचवता पण नाही आला मला. रोमिओचा सिमेंट हिला पण भरलं होतं, पण त्यानंतर घ्या जार वगैरे गुतला तरी पण यांनी 22-23 लिटर दूध दिलं. आणि आता पण हिला जणून मला वाटतं 7 महिने झाले असले, आता पण 20 लिटर दूध चालू आहे. तुम्ही पाहू शकता बघा. तर ब्रीड मध्ये गेल्यावर हेच फायदा आहे की समजा तुमची स्टार्ट जरी 35 आणि 40च्या आतमध्ये जर झाली पहिल्या रुची, तरी ते 5-6 महिन्यापर्यंत ते पीक धरून ठेवतात. आणि ब्रीड नसली का मग 30 लिटर देणार 2 महिने, त्यानंतर आली 20 वर, मग त्याचा काय उपयोग? मग जर्सी मध्ये ऍक्च्युली का गेलो मी, कारण की आपलं कसं इथून 8 किलोमीटर लांब आपली डेअरी आहे, तिथं पाऊच पॅकिंग करतो आपण. आणि फक्त HFचं दूध कसं आहे की थोडं पातळ वाटतं आणि जर्सीचं दूध जास्त येलोइश पण आहे, टेस्टला पण चांगलं आहे आणि फॅट सरासरी 5.1 5.2 अशी म्हणजे फॅट त्याची लागते. तर जर तुम्हाला बॉटल पॅकिंग पाऊच पॅकिंग असं जर तुम्हाला जर काय आपलं स्वतःचं मार्केट तयार करायचं आहे, तर तुम्हाला जर्सी घ्यावाच लागणार, कारण की HF मध्ये तेवढी क्वालिटी भेटत नाही दुधाला जेवढं जर्सी मध्ये भेटते. तुमचं डेली किती दूध सेल होतं पॅकिंग? ऍक्च्युली आपलं घरचं 300-350 लिटर गाईचं दूध आहे, हे तर सगळ्यात होतोच. आणि ऍक्च्युली कंपनी पॅकिंग जसं अमूल वगैरे दूध आहे ना, तर ऍक्च्युली ते आपलं 30-35 वर्षापासून म्हणजे वडिलापासून आपला ते बिझनेस आहे. तर ते आपलं 2,000 ते 2,500 लिटर ते सेल होतं. काय नावाने तुमचं? आपली पॅकिंग चंद्रभान दूध नावाने पॅकिंग, गाईचं पण म्हशीचं पण. प्रॉपर सेल कुठं करतो? प्रॉपर बोलेगाव फाट्यावर आपली डेअरी आहे, चंद्रभान डेअरी, तिथं सेल करतो. म्हणजे प्रॉपर तिकडे गिरायक येते का बाहेर? नाही, तिकडं म्हणजे ऍक्च्युली आपले जे गोठ्यातलं दूध आहे ते बोलेगाव फाट्यावर सगळं सेल होतो आणि जे कंपनी पॅकिंगचं दूध आहे ते म्हणजे पूर्ण MIDC पूर्ण नगरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. आणि काय लिटर भाव वगैरे कसं पडतो? आपल्याला 45 पर्यंत भाव पडतो. 45 केलं. डेअरीला दिल्यावर दिल्यावर तर म्हणजे ऍक्च्युली मध्ये तर 25 भाव चालू होता. तर मी डोकं धरून बसायचं कसे आपले शेतकरी जगतील आणि काय झालं, काय व्यवस्थापन चालू आहे सरकारचं काय. ऍक्च्युली मिनिमम 35+ भाव पाहिजे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करायचं.
आणि 30च्या वर गाय पाहिजे मिनिमम. जर 30च्या आतमध्ये गाय आहे तर तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. 30 लिटरच्या वरती गाय पाहिजे मित्रांनो, तर तुम्ही दुग्ध व्यवसाय तुम्हाला परवडू बी शकतो. त्याखाली गाय ठेवून फायदा नाही, आणि त्यासाठी एकच पर्याय ब्रीडिंग वर काम करणं. चांगल्या ही बघा एबीएस ब्रूटची आता 5 दिवसापूर्वी खाली झाली आहे, आणि हिने सेकंड मध्ये 38 लिटर दिलंय. आता 45 पर्यंतची अपेक्षा आहे. बघू शकता तुम्ही गाय. आणि ही WWS लेब्रॉनची आहे, आणि हिला खाली येऊन 8 दिवस झाले. हिला पहिल्या हिने 35 लिटर मिल्क दिलं. आता ह्या व्यताला याला 42 to 45 पर्यंत अपेक्षा आहे माझी दुसऱ्या व्यतात. हिची कारवड मित्रांनो, ही कालवड तुम्ही बघू शकता. आणि ऑलरेडी त्या गाईचं समजा यांच्याकडे आलेले जनरेशन ते सेल करणे एबीएस हॅमरची नाही, एबीएस हॅमरची. कोणाला लागली त्यांचा नंबर मी खाली टाकून देईन डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट मध्ये, तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देईन, त्यांना तुम्ही विचारू शकता. किती दिवसाची आहे ही? 8 दिवसाची. 8 दिवसात तिच्या आईला म्हणजे 30+ मिल्क झालेलं आहे. 30+ आई बघू शकता. आईचा रेकॉर्ड दिलेला आहे. म्हणजे 4th जनरेशनची ना ती कालवड. ही थर्ड जनरेशन. ही थर्ड जनरेशनची कालवड आहे. कमीत कमी किती चालली पहिलं तर? आता ह्याची आई 35 चालली होती, तर मिनिमम आपण 38 पर्यंत त्याची अपेक्षा करू शकतो फर्स्ट मध्ये. आणि सेकंड थर्ड मध्ये म्हणजे 50 लिटर म्हणजे जाणारच 100%. तर मित्रांनो, कोणाला लागत असेल तर 30+ आरामशीर चालून पहिले होतं. जर कोणी घेतले इकडून तर समोर त्यांना मार्गदर्शन, म्हणजे दूध वगैरे किती पाजायचं काय, ते आपण करू ना मार्गदर्शन भेटून जाईल तुम्हाला. आणि यांचं खाद्य मित्रांनो हे फक्त 24 तासातून एकदाच टाकतं ना सायलेज? हा, सायलेज एकदा टाकतो, आणि खाद्य 3 टाइम टाकतो. म्हणजे फिडिंग 3 टाइम करतो. त्यामागचं कारण 3 टाइम फिडिंग? फिडिंग असं आहे की ऍक्च्युली जसं माझे काही म्हणजे थोडक्यात सेकंड लॅक्टेशन मध्ये जे पण आहे ते 40+ आहेत, तर 2 टाइमामध्ये त्यांना थोडा स्ट्रेस होतो. तर मिल्किंग तर आपण 3 टाइम करतो, पण फिडिंग का 3 टाइम करतो की समजा जी गाय 40+ मिल्क देणार आहे त्याला मिनिमम आपल्याला 13 ते 14 kg फीड द्यावं लागेल. आणि 2 टाइमामध्ये 7-7 किलो त्यांना कांडी पेंट तेवढं जात नाही. आणि समजा आपण 2 टाइम फीडिंग केली तर ते 10 किलोच्या वर खाणार नाही, आणि मग 40 लिटर दूध काढायचं कसं? आणि मग जरी ते तेवढं देत असलं मग जास्त दिवस नाही देऊ शकणार, कारण स्ट्रेसमध्ये येणार, बॉडी लॉस होणार, फॅट लॉस होणार. तर म्हणजे फीड त्यांना तेवढं खाऊ घालणं पण लय मोठा चॅलेंज आहे. तर त्यासाठी आपण 3 टाइम फीडिंग करतो. 3 टाइमचा अजून एक फायदा आहे की ऍसिडिटीस नाही होणार. 2 टाइम मध्ये तुम्ही जास्त फीड जर एखादी गायीने खाल्ला, तुम्ही प्रयत्न जरी केला तर तिचा रुमन डिस्टर्ब होऊ शकतो. 3 टाइम मध्ये कसा पार्ट त्यांना रुमनचा त्याला टाइम पण भेटतो, आणि ते डायजेस्ट पण प्रॉपर करतात. 40 लिटरच्या गाईला जवळपास 12 किलो खाद्य. 13 ते 14 किलो. 4-4.5 किलो एका टाइमला. म्हणजे तुमची जर थोडक्यात 50 लिटर वाली गाय आहे माझी, ही पण 13-14 किलो फीड खाते. त्याच्यावर ऍक्च्युअली गाय लवकर खात नाही माझ्याकडे, म्हणजे अजून नाही, म्हणजे प्रयास भरपूर केला मी, पण त्याच्यावर ऍक्च्युअली फीड जात नाही. आपण तेवढं पण खाऊन ते 50 लिटर देते. चांगली तयार करायची इम्पोर्टेड सिमेंटची, वेवल्यापासून तर ती आई होण्यापर्यंत साधारण किती खर्च लागतो आपल्याला? जर शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायला गेलो तर, आणि चांगली कॅलोड जर तुम्हाला तयार करायची, आणि सगळं जर तुमचा टोटल विकतचा आहे, थोडक्यात चारा खाद्य सगळं विकतचं आहे, तर 1.5 लाख मिनिमम लागेल तुम्हाला तयार करायला. हे जे सांगतात 70,000 80,000 मध्ये एवढा चांगली कॅलोड तयार होत नाही. आता समजा थोडक्यात 3 महिन्यातही 7-8 लिटर ह्याला मिल्क फीड करणार मी, त्यानंतर 4थ्या महिन्याच्या एंड मध्ये हिला बंद करणार. 30 रुपये लिटरने जरी तुम्ही डेअरीची रेटने जरी दूध धरलं तर 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही, 8 लिटर दुधाचं किती झालं. त्यानंतर मग हे 15 दिवसाची झाली का तेव्हापासून आपण याला स्टार्टर चालू करतो. 2 महिन्याच्या पुढे हे कमीत कमी 3 किलो फीड उचलतात म्हणजे माझी कारवडे. तर 4-4.5 महिने झाले का त्यानंतर मी ऍक्च्युली कारगिलचं डेअरी प्रोटीन वापरतो, आणि ते पण समजा 2200-2250 रुपयाला 50 kg याचं, आणि ते आपण 3 kg फिडिंग चालू करतो, आणि AI झाल्यानंतर 4 kg फिडिंग चालू करतो जनेपर्यंत. तर आता 4 किलो फीडचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. परत त्यांना ऍक्च्युली 50% सायलेज आणि 50% नॅपियर आहे. हा, मग आता टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते 1.5 लाखाच्या खाली बसत नाही.
आणि सिमन वगैरे कुठून मागवत तुम्ही आता इम्पोर्टेड? आता इथं ABS चे जे नगर मधले डीलर आहे नवले साहेब, तर ते देतातले, आणि WWS चे वामनराव गायकवाड येतले, तर ते WWS प्राइस सॉर्टेड. WWS आता सध्याला मी लॅचवर्थ आणि बिग शॉट यूज करतोय. तर बिग शॉट 8500 ला आहे आणि लॅचवर्थ 8800 ला आहे. मॅग्नम ट्राय केले? नाही, मी नाही ट्राय केलं. बिग शॉट ऍक्च्युली एक सीझन मध्ये मी एकच बुल वापरतो. तसं आता पहिले बिग शॉट वापरला, आता ह्या टाइम मध्ये फक्त लॅचवर्थ यूज करू राहिलो. बरं, रिपीटचं प्रमाण कसं आहे लावल्यानंतर? थोडक्यात बघा, रिपीट तर सगळीकडे होतात. तुमचं किती चांगली फिटिंग असली, काही असलं, म्हणजे कारवडीमध्ये जास्त रिपीट नाही होत, पण गाईमध्ये रिपीट होतोच. तर त्यासाठी याही आपण म्हणजे उन्हाळ्यात यायच नाही केली पाहिजे. थोडक्यात जर तुम्हाला शॉर्टेड सिमेंट भरायचं आहे तर ते ऍक्च्युली सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतरच तुम्ही याय केली पाहिजे. आणि तशी प्रॉपर जर म्हणलं तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये याय केली पाहिजे. कारण की तवा गाई म्हणजे जे गाई वेतील ते ऑक्टोबर पर्यंत वेतील, आणि मग ते मिल्क पण भरपूर आपल्याला 1000 लिटर पर्यंत मिल्क वाढून देतील, म्हणजे पूर्ण वेतात. आणि त्या टायमाला कन्सेप्शन पण तुम्हाला चांगले भेटेल. तर थोडक्यात 2 सिमेंट धरा एका गाईला. म्हणजे कालोडीला 16-17 हजार रुपये यायच्या आधी तो खर्च एका कालोडी? एका कालोडीला 16-17 हजार रुपये यायच्या आधी. रिपीट झाली नाही झाली तर 8000 तर मिनिमम येतो. आणि समजा तुम्ही गाय खाली झाल्यानंतर किती दिवसानं भरता हिटला वगैरे आल्यावर? मिनिमम 3 महिन्याची वर. 3 महिन्याची. आणि ऍक्च्युली ब्रीड मध्ये तुम्ही चांगले जर गेले ना, तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी ह्या सीझन मध्ये तुम्ही भरू शकता. समजा तुमची गाय लवकर जरी गेली ना तरी हिचं काही दूध कमी होत नाही. आता बघा, ही जी ABS स्पाइक आहे, आता हिला खाली येऊन 10 महिने झाले. तुझा बघा ऑर्डर बघून घ्या. नाही, ही तर ABS स्पाइक हिला 10 महिने खाली होऊन झाले आहे. आता पण हिला 30+ मिल्क चालू आहे. आता पण 36 वर ती टॉप पीक वर होती. 10 महिन्यानंतर पण 30 वर अजून मिल्क आहे तिचं. 10 महिन्यानंतर पण 30 लिटर वर दूध आहे. गाभण किती महिन्याची? गाभण नाही अजून झाली ती, एकदा रिपीट झाली. तर मी आता असा विचार केला की आता जसं सप्टेंबर चालू आहे तर हे 2-4 महिने जाऊ द्या, मग डिसेंबर एंडला त्याला याय करू. आणि हे आपण का असा विचार करू शकतो, कारण की समजा थोडक्यात ही 3rd जनरेशन येते. तर ब्रीड आहे, मला माहिती आहे की आता पण 30च्या वर देते, म्हणजे काय आपला तोटा नाही माझा. आणि तेच जर ब्रीड नसली तर मग काय होतं, गाई आली 5 लिटर वर, तुम्हाला याय करावंच लागणार. तुम्ही कसं तिला पासून घालू शकता मग? पण मग 10 महिने आता अजून 2-3 महिना म्हणजे 1 वर्षानंतर लावशाल तुम्ही, अजून 9 महिने गेली ती. आता दूध एवढं तरी पण ड्राय होता होता तिचा 20 खाली दूध नाही येणार. पण मग पुढच्या वेळेमध्ये एवढं दूध देईन कधी? त्यासाठी काय करायचं की जे आपण इथं सगळं धोरण आहे की 2 महिने गायला रेस्ट द्यावं. तर तुम्ही जर जास्त दूध काढलेलं आहे, 3 टाइम दूध काढलेलं आहे, तर तिला 15 दिवस 1 महिना अगोदर ड्राय करा, म्हणजे 6 महिने ड्राय करा. 3 महिन्यात तिला रेस्ट पिरियड द्या, म्हणजे ते पूर्ण रिकवर होऊन निघेल. म्हणजे साधारण 3 महिने जास्त जर दूध काढलं तर 3 महिने तुम्हाला रिकव्हरीला द्यावं. एखादा महिना जास्त द्या, कारण की पुढं परत तुम्हाला दुसऱ्या वेळेत तुम्हाला घ्यायचंय. आता पहिल्या वेळात तिने 36 दिला, दुसऱ्या वेळात ती 45 पर्यंत जाणार आहे. तर तुम्हाला जर पुढच्या वर्षाची जर पुढच्या वेताची तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्हाला एखादा महिना रेस्ट जास्त दिला तर काय अडचण नाही. आणि ट्रान्झॅक्शन फीड कोणतं वापरतो? ट्रान्झॅक्शन मी गोदरेजचा वापरतो. किती प्रमाणात देतो ते? मी 5 किलो पर्यंत देतो एका गाईला. 24 तासात 5 किलो ट्रान्झॅक्शन. आणि काही त्या व्यतिरिक्त? नाही, त्या व्यतिरिक्त काहीच नाही देतले. ऍक्च्युली बाकी सगळे सांगतात की क्लोजअप द्या वगैरे वगैरे, हे टाका ते टाका, मेटाबोलाइट टाका. ऍक्च्युली तुम्ही चांगला फीड घातला तर त्यामध्ये भरपूर आहे. सायलेज तुमचा चांगला असला तर बाकी म्हणजे ड्राय गाईला एवढं काही खर्च करण्यात म्हणजे हे नाही. त्यामुळे फक्त ट्रान्झॅक्शन चांगल्या कंपनीचं घाला आणि 5 ते 6 किलो जे तुमची कॅपॅसिटी असेल तेवढा टाका, आणि बाकी काही व्यतिरिक्त टाकायची गरज नाही. म्हणजे ते काय, आता जे कंपनीवाले आहेत ते तर 17 प्रोडक्ट तुम्हाला दाखवतील, हे टाका ते टाका, पण ऍक्च्युली ते 20-25 लिटरचे आपले इथं सगळे गाय असले तर तुम्ही काय टाकणार त्यांना? 60-70 लिटरची गाय असते ते वेगळी गोष्ट आहे. आता तुमच्याकडे फर्स्ट जे घरी तयार केलेले तुम्ही, समजा आता तुमच्याकडे कितवं जनरेशन दूध चालू? 3रं का? 3रं जनरेशन चालू. ते फर्स्ट टाइमला हाईस्ट किती गेली? फर्स्ट टाइमला म्हणजे मिनिमम जी गाय आहे ती 31 होती.
हा मिनिमम, मिनिमम आणि मॅक्सिमम 38 पर्यंत गेली फर्स्ट 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 लॅक्टेशनला. आणि 38. ती पण जी 38 आणि 36 जे दिलंय हा ते ऍक्च्युली पहिलं आपल्याला एवढं सिस्टम नव्हतं म्हणजे कधी याई करायची, हा. तर ते जणले एप्रिल आणि मे मध्ये. हा. उन्हाळा होता, फार स्ट्रेस होता, पण एवढ्या स्ट्रेस मध्ये पण त्यांनी 36 आणि 38 पहिल्या वेतात म्हणजे अदंत 2 दातात काढलेलं एवढं दूध. हे जर डिसेंबर आणि जानेवारी असता तर 5-5 लिटर अजून प्लस झाले असते. आणि जर आता समजा कोणाला नवीन दुग्ध व्यवसाय करायचा आहे, नवीन युवक आहे किंवा जे आज सध्या करताय पण ब्रीडिंग वर काम करत नाही, तुम्ही काय सांगशाल कसं करायला पाहिजे? ऍक्च्युली ब्रीडिंग शिवाय पर्यायच नाही. जर तुम्हाला धंदा करायचा आहे आणि तुम्ही ब्रीडिंग नाही करू राहिले तर तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही, फक्त हमालीच करणार नाही. कारण की ऍक्च्युली जसं मी 8-10 वर्षापूर्वी जसं मी गाया घेतले, म्हशी घेतले इकडून तिकडून, तर 1 CR चे पुढे माझा लॉस झाला. त्यामध्ये 1-2 प्लॉटही विकले गेले माझे. आता सगळे काही मी डिटेल नाही सांगू शकतले, पण ऍक्च्युली घर घालून धंदा होईल ते ब्रीडिंग नाही केलं तर. तर ब्रीडिंग तुम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे मिनिमम 30च्या वर तुम्हाला दूध पाहिजेच आजच्या रेटमध्ये सर्व्हाइव्ह करायला. पहिले बघा फीड 20 रुपये 18 रुपये किलो भेटायचे, आता 35 ते 40 रुपयामध्ये चांगला फीड आहे. काही फीड 40चे पण वर आहे. दुधाचा भाव 30-35 आहे. तर 20 लिटर आणि 25 लिटर तुम्ही काय वासराला पाजतान, काय स्वतःसाठी ठेवतान, काय गाईला चारतान, म्हणजे ते ऍव्हरेज तुम्हाला बसणारच नाही. जल्दी मित्रांनो, आता यांचा ट्रान्झॅक्शन ग्रुप आहे, इकडे सगळे काही ड्रायव्हर आहे. आता ही गाय ची माहिती द्या, म्हणजे ही कोणत्या CRV G4 आहे ना, G4 त्या सिमेंटची आहे. आणि ही फर्स्ट लॅक्टेशन मध्ये आता 2 दात झाली ऍक्च्युली. 1 महिना बाकी हिला जाण्याला. 1 महिना फर्स्ट लॅक्टेशन. हा फर्स्ट लॅक्टेशन. फर्स्ट लॅक्टेशन 2 दात बघू शकता, हाईट वगैरे आपल्या लेवलची गाय घरी तयार केली. ही थर्ड जनरेशन. हा ही थर्ड जनरेशन. म्हणजे ऍक्च्युली मिल्किंग मध्ये जेवढे आहेत ना तेवढे थर्ड जनरेशन आहेत. सेल वगैरे नाही करत का तुम्ही? करतो मी. मध्ये ऍक्च्युली मी 4-5 गाई विकले होते. आता पुढे तुम्हाला कारवडी दाखवीन मी, ज्यांची AI झालेली आहे. 12 कारवडी घेतले, तर ते लॉट आतमध्ये आला की मग हे तेव्हा सेकंड लॅक्टेशन मध्ये असतील, थर्ड मध्ये असतील, तर ह्याच्यामधून 4-5 गाई काढून तर काय मिनिमम प्राइस? मिनिमम ऍक्च्युली म्हणजे 2 लाखाच्या वरच जातो. आणि ऍक्च्युली मी असं नाही की गायने एवढं दूध दिलं तेवढं दूध दिलं म्हणून असं विकायचं प्रेग्नन्सी मध्ये नाही. वेळेनंतर कारवड नाही देत मी. हा कारवड ठेवून मग गाई मिल्किंग करून देतो. की असं फसवण्याचं काय काम नाहीये. की बाई ज्यांची गाय 40 लिटर दूध देते तर म्हणजे ते जन्या अगोदर विकण्याचा काय अर्थ आहे? तुमची जर 40 देते तर तुम्ही मिल्किंग करून द्या. म्हणजे मिल्किंग करून घेतलं की समोरची पण फसवणूक नाही होणार आणि आपल्याला खात्री आपली गाय देतात, मग देण्यात अडचण काय? आणि ही पुढची काय? ही ABS स्पाइकची आहे. फर्स्ट लॅक्टेशन मध्ये ह्यानी ऍक्च्युली सर्वात कमी जर म्हणलं तर ह्यानीच दूध दिलं मला 31 लिटर फर्स्ट मध्ये. आणि सेकंड मध्ये आता थोडा ड्राय पिरियड ह्याला जास्त दिलंय मी. ऍक्च्युली 3.5 महिन्याचा ड्राय पिरियड दिला. आता अपेक्षा आहे आपला 40 पर्यंत जायची सेकंड मध्ये. आता बघूया. ही जे तुम्हाला BGOची जी तुम्हाला गाय दाखवली होती हिची दुसरी कालवड आहे. पहिली तिथं बघा ते ऍक्च्युली पहिली तिला साईवाल भरली होती मी, तर तिचं पहिली कारवड ती साईवाल आहे आणि दुसरी ही ABS अरमाडाची आहे. आता हे म्हणजे फर्स्ट झालं याचं, आता ड्राय केलं ह्याला. ह्यानी फर्स्ट मध्ये 35 पर्यंत मिल्क दिलं ह्यानी. हा हा ही घरची आहे. हिची आई पण ऍक्च्युली पंजाब मधून आलती. ह्याची आईची डेथ झाली. ही पण जिगची आहे. हा जिगची आहे. फर्स्ट झालं हिचं. फर्स्ट मध्ये हिने ऍक्च्युली 22 पर्यंत दूध दिलंय. आता सेकंड साठी ड्राय केलेलं आहे. हा ही फोर्थला वेणार आता. हा थर्ड मध्ये हिने 51 लिटर दूध दिलं. नाही ही गिर आहे. ही ABS जे गणपती बुल आहे ना ह्याची आहे. ह्याची आई ऍक्च्युली मी ह्याची आईची डेथ झाली ऍक्च्युली 2-3 वर्षापूर्वी. ह्याच्यापासून परत ABS राजची कालवड घेतली. तुम्ही त्या कालवडीच्या ग्रुप मध्ये बघितलं असेल. ही पहिल्या वेळेत होता, आता ड्राय केलेली आहे. पहिल्या वेळेत त्यांनी 14 लिटर दूध दिलं. हा 7-7 लिटर. हिला पण सेम खाद्य वगैरे? नाही हिला 2च टाइम फीडिंग आहे. 2च टाइम फीडिंग आहे आणि बाकी चारा तर सेमच आहे.
मित्रांनो हे झालं आपलं ट्रान्झॅक्शन. जसं समजा एच ज्या ब्रीडेड आहे त्या दूध देण्याचा कालावधी समजा जास्त राहतो, जसं जर्सीचं कसं राहतं. सेम सेम. जर तुम्ही ब्रीड मध्ये गेले तर त्यांचं पण दूध लवकर आटत नाही. म्हणजे थोडक्यात समजा तुमची जर 25 लिटर पासून स्टार्ट झाली तर 15च्या खाली येता येता त्यांना 10-11 महिने होतील. आणि जर ब्रीड नसली तर मग स्पीड मध्ये दूध कमी होतं. मित्रांनो आता आपलं पूर्ण कव्हर झाले, आता लास्ट राहिलं कालवडी समजा गाभण केलेलं आहे तिकडे. ऍक्च्युली आपली जी पण फर्स्ट लॅक्टेशन मध्ये आता थर्ड जनरेशन आलेली आहे ना, एक पण म्हणजे गायने फर्स्ट मध्ये म्हणजे मिनिमम जरी म्हणलं तर 8,500 लिटरच्या वर आहे. 8.5. हा म्हणजे 305 दिवसाचा आपला हाईट किती दिले? हायेस्ट जिने 38 लिटर दूध दिलंय. आता इथं चालूच आहे समजा पूर्ण गोठ्यामध्ये 10,000 प्लस कोणती 10,000 प्लस ती बीजीओ आहे. ती बीजीओ आणि ही मॅसी. ही ड्राय समजा किती देते? 20च्या प्लसच राहतात. हा आता ती जी बीजीओ मागच्या वेळेस मी ड्राय केली तेव्हा ती 31 वर होती 31 वर ड्राय झाली. मागच्या वेळेस. मित्रांनो आपण एक कालवडी बघू तिकडे जाऊ. त्या गाभण झालेलं आहे. पूर्ण माहिती. ठीक आहे. तो मित्रांनो ही एक कालवडी किती महिन्याची आहे? ही 2.5 महिन्याची आहे. तिच्या आईचा रेकॉर्ड हिची आई सेकंड मध्ये 37-38 चालू आहे. तुम्हाला ती काळी मी क्रॉस जर्सी तुम्हाला दाखवली ना. मित्रांनो माग व्हिडिओ बघितली म्हणजे एचएफ ला त्यांना जर्सी भरलं होतं, पण ती क्रॉस झाली जर्सी आणि थर्ड जनरेशन. इथं किंमत काय म्हणले? ही एबीएस ट्रम्पची आहे. एबीएस ट्रम्प. आणि किती महिन्याची? ही 2.5 महिन्याची आहे. 2.5 महिने. आता ह्याची आईला 37-38 मिल्क चालू आहे सेकंड लॅक्टेशन मध्ये. काय प्राइस करून द्यायची? ही मला 50 पर्यंत द्यायची. ठीक आहे. हा 50,000. मित्रांनो कोणाला लागली तर यांचा नंबर देऊ शकता. ही एक आणि ही एबीएस आहे. मला कालवड बघितली त्या दोन कालवड साठी आहे. आणि तुम्ही समजा जेव्हा गाय वगैरे सेलला काढतील ते तर आपल्याला परत बोलत म्हणजे आपण परत येऊ त्या गायची व्हिडिओ वगैरे बनवू. जर कोणाला लागलं तर नक्की डबल व्हिडिओ. तर मित्रांनो हा कप्पा म्हणजे पूर्ण फर्स्ट टाइमर कालवडी आहे, पूर्ण गाभण आहे. आता या किती महिन्याची गाभण आहे? आता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये 3-4ची पिढी झालेली आहे 2.5 महिन्याची कन्फर्म. आणि बाकी समजा आता 1.5 महिने ह्यांना लावून झालेले आहेत. हा पण ऍक्च्युली रिपीट एक पण नाही झालेत. तर थोडक्यात असा अंदाज आहे माझा की सगळे गाभण झाले आहेत. हा आणि आता कोणकोणते सी म्हणजे जर्सी पूर्ण हे जर्सी पूर्ण झिकचे आहेत. पूर्ण जिकच्या. हा आणि हे जे HF तुम्हाला दिसतातले हे सगळे एबीएस ट्रम्प आहे टोटल. पूर्ण एबीएस ट्रम्प आहे पूर्ण. आणि या ज्या जर्सी आहे पूर्ण जिकच्या आहे. साधारण वय 15-16 महिन्यात. हा 15 महिने. 15 महिने बघू शकता असे पूर्ण यांचं. आता 4th जनरेशनचं आहे ना. हा 4th जनरेशन आहे. काही याच्यामध्ये 3rd जनरेशन आहे. जसं ही बघा 3rd जनरेशन आहे. ह्याची आई तुम्हाला आतमध्ये दाखवली होती ती ब्लॅक कलरची जर्सी. त्याची आई ही येईल. आणि बाकी हे 4th जनरेशन मध्ये पण आहे. आता यांना समोर कोणते सी म्हणलं? ह्यांना आता जर्सीला WWS कामाकाजी भरलंय. आणि HF ला ह्यांना सगळ्यांना बिग शॉट भरलेला आहे. सगळ्यांना बिग शॉट आहे. येणाऱ्या पूर्ण नवीन बुलच्या कालवडी राहतात. हा सगळे नवीन बुल. आपण नक्की येऊ भेट द्यायला परत कालवडी बघायला. आता हे सीमनचं प्राइस काय होतं जर्सीचं? हे जे कामाकाजी आहे 7,800 रुपयाला आहे. आता नवीन बुल आहे का? हा नवीन बुल आहे. WWचा नवीन बुल आहे. जे नवीन आलं तेच भरत चालतं? नवीन म्हणजे ऍक्च्युली फक्त नवीन बघून नाही भरत मी. बाकीचे पॅरामीटर्स पण मिल्क वगैरे कसं आहे, फिट अँड लेग स्कोर कसं आहे, ऑर्डर किती आहे, म्हणजे ते सगळं पाहून भरतो ऍक्च्युली. म्हणजे ते कालवडीमध्ये काय कमी तुमचं? हा आणि ऍक्च्युली समजा आपल्याला जास्त नसन कळत ना तर जी सर्वात जास्त TPIचे बोले ते तुम्ही भरत जा. हा कारण की ते टोटल परफॉर्मन्स इंडेक्स आहे. ते सगळं कॅल्क्युलेट करूनच TPI दिली जाते की भाई लेग कसा आहे, ऑर्डर कसा आहे, म्हणजे नाही का सगळं पाहून TPI स्कोर दिला जातो. तर तुम्ही फक्त TPI पाहून पण देऊ शकता तुम्हाला बाकी जर नसेल माहिती तर. TPI तर ते कोणकोणतं सीम आहे अंदाजे तरी तुमच्या? WWF मध्ये भरपूर TPI चांगले बुल आले आता. मॅग्नम आहे आणि लच वरतो म्हणून आहे आणि बिग शॉट आहे. तर भरपूर आहे. ABS मध्ये आता सध्याला टॉप मध्ये तर हॅमर आहे आणि ट्रम्प. मित्रांनो अशी माहिती आहे तुम्ही बघू शकता. स्पेशल कप्पा यांना केलेलं आहे
आणि टोटल किती 12 कालवडी का त्या? हा हे टोटल 12 आहेत त्या ते साईवाल पण 3rd जनरेशनची आहे. थर्ड जनरेशन. आता ही बघा जी ईद आहे ना हा हा. ही आपली बायफ करीमची आहे. बायफ करी जी सायवाल पण मित्रांनो पूर्ण सीमांचे आहे. बघू शकता यांचं आईचं कसं आहे रे तिचं सायवालचं किती आहे आईचा रेकॉर्ड? ही बायफ करीमची आहे. हिची आई ABS बब्बर म्हणून बोल आहे तिची होती. आणि तिची आई जी आहे त्याची नानी म्हणजे थोडक्यात ती पंजाबमधून आणली होती मी. तर ती 18 लिटर द्यायची जी नानी होती. आणि हिची आईने ॲक्च्युली फर्स्टमध्ये 12 लिटर दिलं होतं आणि सेकंडमध्ये 15-16 पर्यंत गेली ती. आणि ॲक्च्युली ती सेल केली मी. ॲक्च्युली हे आपले जे अँडी जनावरातले आपले समजा साहिवाल नाही तर गिर ते मी ॲक्च्युली 2-3च बघता 2-1-2च ठेवतो, जास्त नाही ठेवतले. कारण की ॲक्च्युली इथं यांचं दूध म्हणलं की खायासाठी तर सर्वोत्तम आहे, त्यात काही हे नाही वाद नाही आहे. पण बिझनेस पर्पजसाठी एवढं म्हणजे अफोर्डेबल होत नाही ते. आता यांना खाद्य काय काय चालू आहे पूर्ण? ह्यांना कारगिलचं डेअरी प्रोटीन चालू आहे 4 किलो पर हेड. 4 किलो पर हेड. आणि सायलेज ॲक्च्युली म्हणाला तर ह्यांना थोडं कमी आहे. कमी ह्यांना ॲक्च्युली 20-30% सायलेज आहे, 70% नेपियर आहे. नेपियर आहे. हां कुट्टी करून ते हां कुट्टी करून. आणि त्याचं कारण असं आहे की जर आपण सगळ्या जर मुर्गा जर सगळं वापरला तर आपल्याला ते म्हणजे परता खात नाही तेवढा. परता खात नाही खर्च तेवढा. जास्त खर्च जास्त होतो. कारण 9 महिने सांभाळणं आहे. हां. आणि समजा आपण जर 10 गाईमध्ये 2-3 कालवडी जर सांभाळत असले तर आपण त्याला व्यवस्थित सांभाळ करू शकता. करू शकतो. पण तुम्ही जर जास्त हां तर त्यासाठीच आता मी लहान कालवडी विकून टाकतो. ॲक्च्युली मी जसं आपल्याकडे 20 मोठे गाय घेतले तर त्याच्यामधून 2-5 ठेवले तर ठेवले नाही तर बाकी सगळे चांगले आपल्याला माहिती सगळे चांगले आहेत. पण तरी तुम्ही किती सांभाळ करू शकता. बरोबर. तुमचं एक गणित आहे त्या हिशोबानेच तुम्ही सांभाळता. ओके हां बरोबर. मित्रांनो असं होतं आपण आज पूर्ण फार्म कव्हर केलेलं आहे. सर A1 A2 हे सगळं ॲक्च्युली चुते बनवण्याचं काम चालू आहे. थोडक्यात एका लाईनमध्ये जर सांगितलं तर ॲक्च्युली इंडियामध्ये जे बुल आपले इम्पोर्ट होतात त्याच्यामध्ये 99% बुल A2 मिल्कचे आहेत. तर हे सगळं म्हणजे बेवकूफ बनाने हे काम आहे. A1 A2 हां फ्रॉडच आहे. हां मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण फार्मची माहिती कव्हर केली. पूर्ण एवढे पार्ट होते ट्रान्झॅक्शन काऊ लिपर अशा प्रकारे माहिती घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण येत जात राहू असेच मोठमोठे फार्म कव्हर करू. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इकडंच संपतोय. तर धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली आपण. बहुत धन्यवाद आपका भी.